जय शिवराय. निश्चयाचा महामेरू बहुतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैशी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैशी केली. टू स्पीक अबाउट द कनेक्शन बिटवीन India and Spain, there was a indirect connection between Chhatrapati Shivaji Maharaj and the King of Spain, who was accepted tenders from Chhatrapati Shivaji Maharaj for swords, and I think we are the next, those who are going to the develop that old bond today. नमस्कार. आज आपण आपल्या देशामध्ये तिसरी शिवजयंती साजरी करतोय आणि या तिसऱ्या शिवजयंतीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना जय शिवराय. माझा सांगण्याचा हेतू एवढाच की माझा राजा फक्त माझ्या देशापुरता मर्यादित नव्हता, की ज्यावेळी मी 16व्या शतकात जातो त्यावेळी माझा राजा ह्या देशापुरता न राहता अनेक देशाशी माझ्या राजाशी संबंध आला. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहे की माझा देशाचा तुमच्या देशाचा संबंध त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि याच देशामध्ये तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशामध्ये माझ्या राजाचा संबंध आला. आणि त्यामुळे मला बोलायला आनंद देखील वाटतो. किंबहुना तेच 350 पावणे 400 वर्ष होऊन गेली, तोच भाग, तीच आत्मा, तीच कुठं तर शिवजयंती तुम्ही साजरी करताय. आणि त्या शिवजयंतीच्या निमित्तानं तिसऱ्या वेळी मी तुमच्या समोर माझ्या राजाची विचाराची शिवजयंती साजरी व्हावी आणि ते विचार मांडण्यासाठी मी उभा आहे. खरं तर मी पहिल्या वेळी माझा ऑनलाईन तुमच्या देशाशी तुमच्याशी संवाद घडला, दुसऱ्या वेळी घडला आणि तिसऱ्या वेळी घडत असताना देखील मला आनंद असा होतोय की मी सलग 3 वर्ष शिवजयंती साजरी करताय. आणि ही शिवजयंती साजरी करत असताना कदाचित पुढच्या वर्षी 4थ्या वर्षी शिवजयंती साजरी करत असताना माझ्यासारखा शिवभक्त फक्त ऑनलाईन तुमच्यासमोर न येता तुमच्याशी संवाद साधेल, तुमच्याशी विचाराची आचार्याची देवाणघेवाण होईल अशी मला अपेक्षा वाटते. आणि त्या दृष्टीनं आज विचार मांडत असताना माझा राजा फक्त हिंदुस्थानापुरता, भारतापुरता मर्यादित नव्हता, तो इतर देशाशी कसा संबंधित होता हा मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरंच व्हिएतनाम सारखं छोटंसं राष्ट्र होतं की त्या राष्ट्रानं 35 वर्षे अमेरिकेशी झुंज दिली, पण त्या अमेरिकेला हरवता आलं नाही, त्या देशाला नव्हे तर माघार घ्यावी लागली. आणि माघार घेत असताना त्यावेळच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं हु यू चिंद हा जो राष्ट्राध्यक्ष होता त्यांना प्रश्न केला, असं काय तुम्ही केलं सा की आम्हाला 35 वर्ष झुलवत ठेवलं, तुम्हाला हरवता आलं नाही, मग नव्हे तर आम्हाला जिंकता आलं नाही, असं काय केलं. आणि त्यावेळी त्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं, काय सांगितलं, फक्त एवढंच एक वाक्य सांगितलं, मी एका व्यक्तीचं चरित्र अभ्यासलं आणि ते चरित्र म्हणजे दुसरं तिसरं कुठलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासलं आणि त्या चरित्रावरती तुम्हाला 35 वर्ष झुलवत ठेवलं. आणि ह्यालाच आम्ही आजच्या भाषेमध्ये गोरीला वाल, नव्हे तर आमच्या हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये त्याला आम्ही काय म्हणतो, गनिमी कावा म्हणतो. गनिमी कावा साधला गेला आणि त्या देशानं 35 वर्ष अमेरिकेला ढोलवत ठेवलं. आणि त्याच अमेरिकेनं त्यावेळेच्या व्हिएतनामला हरवता आलं नाही, पण तीच अमेरिका देखील आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी डे म्हणून साजरा केलं जातं. नंतर मॉरिशस सारखा छोटा देश आहे की ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदूंची संख्या जास्त असताना त्या देशाशी माझा संपर्क येत असताना त्या देशामध्ये मी 2 वेळा व्याख्यानासाठी गेलो. आणि व्याख्यानाला कधी गेलोय तर 1 मेला गेलोय. 1 मे काय असेल तर त्यांच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी डे म्हणून त्या मॉरिशस सारख्या देशामध्ये साजरा केला जातो. नव्हे तर या जगामध्ये 4 गुप्तहेर संघटना आहेत, मग ते अमेरिकेची असेल, रशियाची असेल, भारताची असेल, नव्हे तर चौथी आहे ती इस्रायल. या इस्रायली देशात गुप्तहेर संघटना आहे की त्या गुप्तहेर संघटनेचं नाव काय आहे, मोसाद आहे. या मोसाद या संघटनेमध्ये आज काम करत असताना मोसाद म्हटलं की मृत्यू आठवला जातो, मोसाद म्हटलं की आपण जीवघेणा प्रकार आठवला जातो. नव्हे तर या देशावरती त्यांच्या हिट लिस्टवरती कुणाचं या मोसाद या संघटनेमध्ये नाव जर असेल तर त्या व्यक्तीचं त्या देशामध्ये आणून त्याचं नामोहरण केलं जातं. असा हा असणारा मोसाद ही संघटना, गुप्तहेर संघटना, की ज्या गुप्तहेर संघटनेमध्ये
आज गुप्तहेर संघटनेमध्ये आज कुठल्याही काम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं तुमच्या गुप्तहेर संघटनेचा आत्मा कोण, तर तो आजही अधिकारी कॉलर ताट करून सांगतो या गुप्तहेर संघटनेचा आत्मा कोण आहे, तर भैरजी नाईक. मला अभिमान वाटतो की माझ्या स्वराज्याचे गुप्तहेर संघटनेचे मुख्य असणारे नव्हे तर तिसरा डोळा समजणारे भैरजी नाईक, की ज्या भैरजी नाईकांच्या देशामध्ये, ज्या भैरजी नाईकांनी ज्या कार्य केलं त्या देशामध्ये आम्ही राहतो. नव्हे तर मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की त्या भैरजी नाईकांची असणारी बांधूरगडावरती असणारी समाधी, त्या समाधीला पाणी घालण्याचं भाग्य मला लाभतं. माझा सांगण्याचा हेतू एवढा की समुद्रापलीकडे असणारी गुप्तहेर संघटना, की त्या गुप्तहेर संघटनेचा आत्मा कोण आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचा प्रमुख असणारे माझ्या भैरजी नाईकांचं नाव आजही तिथं घेतलं जातं. नव्हे तर त्या व्हिएतनाम सारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष भारतात येतात. भारतात आल्यानंतर राजकीय भेट आहे आणि राजकीय भेटमध्ये दिल्लीमध्ये गेलं जातं आणि दिल्लीमध्ये आम्ही राजघाटावरती जातो. अनेक समाध्या दाखवल्या जातात, पण राष्ट्रामध्ये असणाऱ्या त्या महिला अधिकाऱ्यांनी विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे, आणि तिथं कुणी तर माझ्यासारखा येडा उभा असेल त्यानं लगेच सांगितलं रायगड फोर्ट. आणि तो सगळा लवाजमा कुठे येतो, रायगडवरती येतो. माझ्या राजांच्या समाधीचं दर्शन घेतो आणि समाधीचं दर्शन घेत असताना व्हिएतनामच्या असणाऱ्या एक महिला त्या ठिकाणची माती उचलते, आपल्या पर्समध्ये घालते आणि त्यावेळी शेजारी असणारा विचारतो ही माती कशासाठी, आणि त्यावेळी त्या व्हिएतनामच्या महिला म्हणतात ह्या मातीमध्ये वीर पुरुष जन्माला आल्यात, असेच वीर पुरुष माझ्या मातीत जन्माला यावे आणि ह्यासाठी मी माझी ही माती कुठं टाकली जाईल, माझ्या देशामध्ये टाकली जाईल. माझा सांगण्याचा हेतू एवढाच आहे. म्हणजे माझ्या राजाचा इतिहास 16व्या शतकामध्ये होता, नव्हे तर आजही तो आहे. आणि आजही तुमच्या अर्थानं तुमच्या दृष्टीनं ही शिवजयंती साजरी केली जाते. म्हणजे तेच कनेक्शन आजही जोडलं जातं. नव्हे तुम्ही सुरुवातीला तेच म्हटलं गेलं. बॉन्ड कधी केला गेला, टेंडर कधी स्वीकारलं गेलं, टेंडर 16व्या शतकात स्वीकारलं गेलं. पण आजही आपण त्या नात्यातनं तेच टेंडर ओपन करायला लागलोय आणि त्याच टेंडरमधनं आपण मनातनं माणसं जोडायला लागलोय. आणि माझ्या राजांनी देखील तेच केलं, माणसं जोडण्याचं काम केलं. आणि माणसं जोडण्याचं काम करत असताना अफजल खान सारखा या स्वराज्यावरती चालून आला. आणि अफजल खान चालून आल्यानंतर त्याला इथं त्याचा प्रतापगडाच्या पायथ्याखाली कोतळा फाडला गेला. आणि माझ्या राजांनी दहशत निर्माण केली की 3 एप्रिल 1680 पर्यंत माझ्या राजाचं निधन होईपर्यंत ह्या देशावरती कोणीही धाडस केलं नाही. सांगण्याचा हेतू एवढाच की ह्या स्वराज्यावरती अफजल खान चालून आला तर अफजल खानाचा कोतळा फाडला. पण माझ्या राजानं अशी दहशत निर्माण केली की 3 एप्रिल 1680 राजांचं निधन होईपर्यंत ह्या हिंदुस्थानावरती नव्हे तर या स्वराज्यावरती कुणी येण्याचं धाडस केलं नाही. एवढं मोठं काय केलं, राजांचं कार्य एवढं मोठं आहे की जे सांगण्यासाठी जे विचार मांडण्यासाठी आज तुमच्यासमोर उभा आहे. आणि हे विचार मांडत असताना माझा राजा जगाच्या पाठीवरती कोणकोणत्या देशामध्ये पोहोचले गेले, नव्हे तर ह्या जगाला कुणापासून भीती होती, सागरामार्फत भीती होती, ही राजाने त्या काळात ओळखलं. आणि त्या काळीच महाराजांनी आरमाराची स्थापना केली. आणि आरमाराची स्थापना करत असताना मुंबईपासून खाली कन्याकुमारीपर्यंत 5000 गलबत ठेवली. आणि माझ्या राजाने ओळखलं की स्वराज्यावरती हल्ला जर होण्याचं दिशा कुठली असेल ती सागरी दिशा आहे. आणि त्यामुळे महाराजांनी तेव्हा आरमाराची स्थापना केली. नव्हे तर 2008ला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कसा येत असताना तो सागरी मार्गीच आला. मला सांगण्याचा हेतू एवढाच होता, माझ्या राजांची दूरदृष्टी काय होती, माझ्या राजाने पुढचा किती विचार केला होता हे कधी कळेल. आम्ही शिवचरित्रात कधी तर बघितलं तर कळेल. ज्यावेळी मी व्हिएतनाम सारख्या देशाचा उल्लेख करतो, नव्हे तर मोसाद या संघटनेचा उल्लेख करतो, ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, त्या जिल्ह्यापासून सांगली जिल्हा जवळ आहे. आणि या सांगली जिल्ह्यामध्ये पलूस मधला एक बाजीराव त्यावेळी त्या काळामध्ये कुठं गेलता, मोसाद या संघटनेमध्ये त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी गेलेला होता. आणि ट्रेनिंगसाठी जात असताना ट्रेनिंग झालं, भारतामध्ये आला. 1971ला भारत पाक युद्ध झालं. युद्धामध्ये त्यांना हरारीनं भाग घेतला. आणि भाग घेत असताना त्याचं काम बघितलं, त्याचा सत्कार केला गेला. तो कामावनं घरी आला. आणि घरी आल्यानंतर काही दिवसानं काही महिन्यानं तो विमानतळावरती येत असताना एक महिला भेटली. तिचं नाव आहे सहारा बाजीरावला भेटते. बाजीरावच्या जवळ जाते आणि बाजीरावला सांगते. आणि सांगायला लागले तर काय सांगायला लागली, ओळख सांगायला लागली. आणि ओळख सांगून झाली. आणि बाजीराव त्या महिलेला म्हणतात कसं काय ओळखलं गेलं मला,
कितीतरी वर्षापूर्वी तुमच्याबरोबर मी कार्य केलं. आज उच्च पदस्थ तुम्ही असणाऱ्या महिला मला कसं ओळखलं आणि ती सहारा म्हणते, काय म्हणते, हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीला कधी आम्ही विसरू शकत नाही, कारण त्यांच्या शिवाजी महाराजांच्या भैरजी नायकांच्या शिकवणीमुळं आमची मोसादी संघटना उभी आहे. नव्हे तर त्या मोसादी संघटनेमध्ये काम करताना आजही आम्हाला भैरजी नायकांची शिकवण दिली जाते. भैरजी असे ऐकल्यानंतर आमचा असणारा तो बाजीराव थक्क झाला आणि थक्क होत असताना तोंडातून बोलून गेला, भाग्यवान आम्ही आहे की ज्या भूमीमध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतला. नव्हे तर त्या भैरजी नायकाने देखील ह्याच भूमीमध्ये जन्म घेतला. सांगण्याचा हेतू एवढाच की या महाराष्ट्रातल्या, हिंदुस्थानातल्या कुठल्याही व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासत असताना, नव्हे तर त्या चरित्रावरती अभ्यास करत असताना, नव्हे तर विचार मांडताना, कुणीही असेल, कुठल्याही देशाचा असेल, कुणीही असेल, तर तो कधीही विसरू शकत नाही. याचं एक उत्तम उदाहरण दिलं जातं. आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही एकत्र येताय. तिसरी शिवजयंती तुम्ही साजरी करताय. पहिल्या शिवजयंतीपासून मी तुमच्या ह्या क्षणाचा साक्षीदार आहे. तिसरी शिवजयंती साजरी करताय. मला अभिमान याच गोष्टीचा वाटतोय की 16व्या शतकामध्ये असणारं जे टेंडर होतं, ते टेंडर तुम्ही डेव्हलप करायला लागलाय. नव्हे तर तुम्ही जवळ यायला लागलाय. आणि नव्हे तर माझ्या राजाने देखील तेच केलं. माझ्या राजाने माणसं जोडण्याचं काम केलं आणि माणसं जोडण्याचं काम आजही 350 वर्षानंतर तुम्ही करताय. याचा मला सार्थ अभिमान आहे. नव्हे तर आपण हेच करीत जाऊया. माणसं मनामनानं जोडत जाऊया आणि माणसं मनामनानं आपण ज्यावेळी जोडत जाऊ आणि त्यावेळी निश्चित माझ्या राजाचे विचार तुमच्या माझ्या मनात येतील आणि राजांचे विचार तुमच्या माझ्या मनात आले तर एवढंच होईल की ज्या कालच्या 16व्या शतकातल्या तो देशामध्ये असलेल्या स्पेनच्या राजाची आठवण, नव्हे तर माझ्या राजाची आठवण तुम्हाला आणि तुमच्या राजाची आठवण मला येईल. कधी येईल? आपण ही शिवजयंती नित्य नेमानं प्रतिवर्षी आपण साजरी करू. आणि साजरी करत असताना खरंच 3 शिवजयंतीला मी साक्षीदार होत असताना 4थ्या शिवजयंतीचा साक्षीदार व्हायचा असेल तर कदाचित तुमच्याकडनं मला निमंत्रण येईल आणि त्या निमंत्रणातच मी माझ्या राजांचे विचार ह्या देशापर्यंत, नव्हे तर त्याच तुमच्या मायभूमीमध्ये पोचवावं अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय.